अजित पवार यांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल 6 दिवसात होणार सादर. विमान वाहतूक मंत्रालयाने दिली माहिती. दोन्ही फ्लाईट रेकॉर्डरमधील माहिती यशस्वी पुणे रेकॉर्ड. अजित पवार यांच्याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास डीजीसीएचा नकार. देवगिरी निवासस्थान आणि मंत्रालयापर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज मागवले होते. बारामतीमधील नितीन यादव यांनी केली होती मागणी. पुण्याच्या आमदारांची निधीसाठी मुख्यमंत्र्यांकडे धाव. पुण्याचे आमदार निधीच्या प्रतीक्षेत. अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर अर्थ खात्यानं आमदारांचा निधी अडवला. भिवंडी महापौर पदासाठी आज निवडणूक. भाजपचा एक गट काँग्रेसच्या गळाला लागल्याची चर्चा. तर काँग्रेस महापौर बसवणार का याकडे लक्ष. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात आज मनसेची महत्त्वाची बैठक. मनसेचे मुख्य पदाधिकारी राहणार उपस्थित. तर शिंदे यांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची कुठली रणनीती असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं. पुण्याच्या इंदापूरमधील भिगवणची तरुणी मध्यरात्री पोलीस ठाण्यात झाली हजर. स्वतःच्या इच्छेने निघून गेल्याचा तरुणीचा जबाब. 50 तासानंतर तरुणी आणि तरुणसुद्धा स्वतःहून पोलिसात झाले हजर. अवैध गुटखा आणि माव्याच्या साठ्यावर छापा टाकताना महिला अधिकाऱ्यावर हल्ला. सोलापूरच्या माढा तालुक्यातल्या बावीतली घटना. महिला अधिकाऱ्याच्या अंगावर टेम्पो घालण्याचाही प्रयत्न. धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर इथं लग्न मंडपात रक्तरंजित संघर्ष. जुन्या वादातून शस्त्रानं भोसकून 3 जणांची हत्या. गुजरातला पळून जातानाच आरोपींना केली अटक. रथोत्सवामध्ये महिला भाविकांमध्ये फ्रीस्टाईल झाली हाणामारी. हिंगोलीच्या औंढा नागनाथमधील रथोत्सवामधला हा प्रकार. पोलीस बंदोबस्त असतानाही महिलांमध्ये हाणामारीचा प्रकार. पुण्याच्या मुळशीतील कुस्तीला लागलं गालबोट. मल्लिकार्जुन कुस्ती स्पर्धेमध्ये पैलवान माऊली कोकाटेच्या समर्थकांचा पैलवान सिकंदर शेखला मारण्याचा प्रयत्न. सिकंदरनं संयम दाखवल्यानं वाद निवळला. नाशिकच्या नैताळे गायरान जमीन घोटाळ्याबाबत आज सुनावणी. 90 एकरपैकी 30 एकर गायरान जमीन हडपल्याचा प्रकार. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.